हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवलेली आहे चटपटीत अशी रगडापुरी। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी सफेद वाटाणे रात्रभर भिजत घातले होते। ते आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यामुळे इथे मी कुकरमध्ये घालून घेतेय। आणि चाट म्हणलं की बटाट्याशिवाय तो पूर्ण होत नाही, त्यामुळे एक बटाटा यामध्ये मी घालून घेतलाय। शिजण्यासाठी 2 ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला आणि त्यामध्येच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हळद घालून घ्यायची आहे। कुकर गॅसवर ठेवून आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपल्याला कुकर थंड करायला ठेवून द्यायचा आहे। तर कुकर थंड होतोय तोपर्यंत इथे मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे कढईमध्ये। आणि हे मी रेडीमेड पुऱ्याचं पॅकेट आणलं होतं। तर आता या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तेल देखील आपलं छान गरम झालंय, तर एक एक पुऱ्या यामध्ये सोडत मी पुऱ्या तळून घेणार आहे। तर रेडीमेड पुऱ्या देखील छान अशा गुब्बाऱ्यासारख्या फुलून येत आहेत। पहा किती सुंदर अशा इथे आपल्या पुऱ्या फुलून आल्यात। मस्त अशा दिसायलाही छान दिसत आहेत। गोल गोल अगदी बॉल्स सारख्या इथे पुऱ्या तळलेल्या आहेत आपल्या। तर अशाच मी पुऱ्या इथे सगळ्यात तळून घेणार आहे। दिसायलाही छान दिसत आहेत त्या। तर इथे सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। तर या मी आता साईडला ठेवून देतेय। इथे कुकर देखील थंड झालाय आपला। पहा वाटाणा अगदी छान असा सॉफ्ट शिजलेला आहे। अशाच पद्धतीने शिजवायचा होता आपल्याला। तर हा आता मी एका बोलमध्ये काढून घेणार आहे। त्यामध्ये जो आपण बटाटा घातला होता तो आपल्याला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे। अगदी थोडासा मॅश करायचा आहे आणि वाटाणे देखील मॅश करून घ्यायचे। जास्त काही मॅश करायची गरज नाहीये, थोडेसे रफली ठेवायचेत मध्ये मध्ये। तर इथे आपले मॅश करून झालेत। त्यामध्येच इथे मी एक कांदा चिरून घेतला होता तो यामध्ये घालून घेतेय। एक टोमॅटो घालून घेतलाय, तो देखील चिरून घेतलेला आहे बारीक, आणि कोथिंबीर घालून घेतली आहे। आता आपण रगड्याला तडका देणार आहोत। तर गॅसवर मी कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरं घालून घेतले आणि एक मिरची बारीक चिरून घातलेली आहे। तर जिरे आणि मिरची छान परतून झाले की त्यामध्ये आपण जे रगड्याचं मिश्रण तयार केलं होतं ते छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आणि हे मिश्रण सगळं आपल्याला त्या तडक्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर मस्त इथे आपला रगड्याचा तडका देऊन झालेला आहे। तर चटपटीत असा इथे रगडा आपला तयार झालेला आहे। तर तो छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर पहा दिसायला किती छान असा बाहेरच्या रगड्यासारखाच दिसतोय की नाही, स्ट्रीट स्टाईल सारखा। तर मस्त असा टेम्पटिंग असा इथे रगडा आपला तयार झालाय। त्याला थोडंसं मध्ये मध्ये जर बटाटे राहिले असतील तर ते मी मॅश करून घेतेय। मिक्स करतच मॅश करून घ्यायचंय। तर आता त्यामध्ये आणखी थोडंसं मी मीठ घालून घेते आहे, कारण इथे रगडा आपला थोडासा थिक वाटतोय। आणि हळद देखील घालून घेतली आहे। आणि थोडंसं अजून स्पायसी करण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलाय, तो देखील छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि थिक वाटतोय त्यामुळे थोडंसं यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे, कारण जसं जसा तो थंड होईल तसं तसं तो थिक होत जातो। त्यामुळे इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे। तर मस्त इथे चटपटीत असा रगडा आपला तयार झालेला आहे। त्याला आणखी थोडंसं चमचमीत आणि चटपटीत करण्यासाठी इथे मी तिखटवाली जी चटणी असते ती यामध्ये घालून घेतेय। 2 चमचे इथे मी घालून घेतलेली आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय चटणी घातल्याच्या नंतर। आणि इथे आता गोड चटणी देखील मी घालून घेणार आहे
आणि ग्रीन चटणी जरी असेल तीही घातली तरी छान लागते, पण माझ्याकडे तिखट चटणी आणि गोड चटणीच होती, त्यामुळे मी त्या 2च चटण्या घातलेल्या आहेत. तर आता आपल्या पुऱ्या इथे आपण डेकोरेट करून घेणार आहोत. तर एका प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने पुऱ्या इथे मी सर्व करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने इथे मी पुऱ्या सर्व केलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपला जो गरमागरम असा रगडा जो तयार केला होता आपण, तो या पुऱ्यांमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. भरपूर असा इथे आपल्याला रगडा घालून घ्यायचा आहे. चटपटीत आणि टेम्पटिंग असा आपला रगडा जो तयार झाला होता, त्यामध्ये भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला, आणि टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे. बाकी सगळं ऑप्शनल आहे, आवडीनुसार घालून घेऊ शकता. इथे मी तिखट चटणी घालून घेतलेली आहे, त्यावर गोड चटणी घालत आहे, आणि हिरवी चटणी देखील घालू शकता. छान लागते आणि दिसायलाही छान अट्रॅक्टिव्ह दिसते. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतेय मी, आणि ऑफकोर्स नायलॉन शेव शिवाय तर रगडा चाट तयारच होणार नाही, त्यामुळे भरपूर अशी नायलॉन शेव यावर घालून घेतेय मी. आणि थोडंसं आणखी वरती काकडी टोमॅटो घालून घेणार आहे, आणि डाळिंबाचे दाणे हे आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी घालून घेतलेले आहेत. ते ऑप्शनल आहेत, असतील तर घाला, नाही घातले तरी चालतील. वरती आणखी थोडीशी मी गोड चटणी घालून घेतलेली आहे. तर तयार झाली आहे इथे रगडापुरी. तर अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी चालली आहे ही गरमागरम अशी चटपटीत रगडापुरी खाण्यासाठी. बाय.